पंचायतीचा कार्यक्रम चांगला आहे एकदम. एक काम करा काय? आपल्या जीवाचा जीवलग मित्र कोण रे? बडे हा. चला मारा बरोबर मारा. हो हिरामन बडे नगर कर त्याच्या घराचा वास घेतला का रे तुम्हाला कोण कुत्रे म्हणतंय तू म्हणला ना अरे तुम्ही कुत्रे नाही पण तुमचे तोंड कुत्रेवाणी आहेत सारखा मागा मी आवाज येतो तू मोठा कुत्रा इंग्लिश सर माग हिरामन बडे नगरकर राम 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 तुम्ही नालायक कोणते एकदम माणसाला टेन्शन असतं. अरे बा सगळ्याला आहे टेन्शन एक नाही आमच्या घरातल्या भांडणाने एकदम तुला फिरलंय. काय रे? काय तुझ्या घरात काय भांडणे आहेत काय 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 यांची भांडणे बोलायचे रे किरकोळ भांडण किरकोळ आहे. भांडणे. ते काय झालं माझ्या पोरानं माझ्या बायकोच्या पोरानं मिळून आमच्या दोघांच्या सामायिक पोराला मारलं. तू सकाळ सकाळ दारू बिरू तर नाही प्याला नाही भाऊ. काही गांजा छे, छे, छे. काय झालं मला परत सांग माझ्या पोरानं माझ्या बायकोच्या पोरानं मिळून आमच्या दोघांच्या सामायिक पोराला मारलं. नाही पण राड आहे यांच्याकडे मुलगाडून सांगशील का तू आता याला काय नालायक कोणते माझं लग्न झालं पहिलाच मुलगा झाला. मुलगा 5-6 महिन्याचा होतो पुढे बायको नेली आणि मग वारली हा मग गावकरी म्हणले तुमच्या तिने पोरग सांभाळणं होणार नाही तुम्ही एखादी बायको करा निघाला नवर देऊ बायको बघायला आणि कोण देतो बायको कशाला तुझं झालेलं पहिले आज दुसऱ्यावर कोण देतो नाही मग आमची सोयरीदारी म्हणली एखाद तुम्ही गंधाराची करा म्हणजे माळीची माळीची चला मला माळीची करा मागून माळीची बायको केली तिला तिच्या पहिल्या नवरीचं एक पोरग त्याला मग ती कुठेच रेशन कार्ड भरलेले काय जाऊ दे मला काय मागं वासरू येतं कुठं सोडता तिच्या पहिल्या नवरे तिचं एक पोरग माझ्या पहिल्या बायकोचं माझं एक पोरग आता पुढं चालून नवीन बायको नाही राहिली का बरं आपलं ते तुमच्या घराना काहीच्या घराण्याशी जोडत दरोदर हा बरोबर तिला झाला मुलगा शाबास. मग काय माझ्या पहिल्या बायकोच्या पोरानं मागून करून आलेल्या तिच्या पहिल्या नवऱ्याच्या पोरानं मिळून आमच्या दोघांच्या सामायिक पोराला मारलं. बस 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 लय पोराचा राडा झाला त्या घरात. अरे याला म्हणतात टिंगर आपल्याला जायचं देव हाजरी पाहायला मास्टर विरखेडकर त्याला त्याच्या घरी जाऊ त्याला सगळं घेऊन कार्यक्रम बघायचा चला बघ चला हम यार है तुम्हारे दिलदार है तुम्हारे हमसे मिला करो हमसे मिला करो हम यार है तुम्हारे दिलदार है तुम्हारे हमसे मिला करो हमसे मिला करो कोई शिकवा अगर हो और शिकायत अगर हो हमसे गिला करो पर तुम मिला करो जा मैंने भी प्यार किया है हम यार है तुम्हारे दिलदार है तुम्हारे हमसे मिला करो हमसे मिला करो कोई शिकवा अगर हो और शिकायत अगर हो हमसे गिला करो पर तुम मिला करो. तर मंडळी यानंतर तुमच्यासाठी सादर करणार आहोत एका हिंदी चित्रपटातील गीत रसिक हो हा माफ करा यानंतर आता तुमच्यासाठी सादर करणार आहोत पहिल्यांदा ही गाजलेली इरसाल मराठमोळी लावणी ढोलकीची साथ आणि शैलेश सांगलीकर यांची आणि रसिक हो या लावणीच्या रंगांची उधळण तुमच्यासाठी करण्यासाठी येत आहे लावणी सम्राज्ञी नीमा भंडारे घेऊन ढोलकीच्या तालावर आणि घुगरांच्या बोलावर एक मस्त मराठमोळी लावणी.
त्या बायांनी आपल्याला गाण्यात टाकलंय वजन आपला नाही जमायचं आपला मित्र मास्टर वगैरे खेळ घे बोल ओ खेळकर कसं काय मित्रांनो अरे मित्रांनो म्हणालो कसं काय आनंद आहे का बरं चाललंय का गप्पाच्या पाणी कसं काय तुझं कसं काय माझं चांगलंय तुझं आनंदी आनंद तुझ्या आई पुन्हा जवळ आहे आई ग्रामपंचायतीचे सतरंजी उभा सांग अरे नाही तसं नाही तुझं तुझ्या भावाचं भांडण झालंय ना जमीन तुला घर प्रपंच वाटून घेतला म्हातारीची वाटणी काय केली आम्ही वाटतेच आहे काय? ना म्हातारा गेलं थोरल्याकडे म्हातारी आणि माझ्याकडे म्हणजे तू आईला ठेवली हा जेवाय खावायला आईबद्दल वाईट बोलू नाही बाबा नाही धड बोलायला लागला बाबा तुझं कसं काय एकदम चांगलं आहे भाऊ तुझा बाप शाळेत जातो काय रे कशाला म्हाताऱ्याचं डाव काढलं अरे काय झालं काय म्हातारा मेलं म्हातारा मिळाला कधी मिळाला बाबा 2 वर्ष झाले ना 2 वर्ष झाले म्हातारा मिळाला आला म्हाताऱ्याच्या माग म्हातारीने किती पोरं काढली 2 म्हातारा मेलं म्हातारी पोरं काढती होय दोन्ही पोरं शाळेत ठेवली होती हा. म्हातारी रागीट होती म्हातारी सरकीट होती शाळेतली पोरं काढली का नाही शाळेमध्ये ठेवले आहे ना हा मग तुला काय वाटलं मला नाही काय नाही वाटलं तुमच्याकडे काय पुढे तुमच्या आशीर्वादाने आनंदात आहे शाळा मास्तर हेड मास्तर हा, पण आता नाही का? यांनी राजीनामा दिला का? मधल्या सुट्टीत पोरांनी त्याला लई असला कारण काय पण यांनी पोरांची पुस्तकं 10 रुपये विकून खाल्ली काय सांगूच नका कोण आलं कोण गेलं जेवाचा जेवलाय मित्र कोण? हिरामन बडे पुढे ते काय पलीकडे हा हिरामण पडे तो म्हणतोय माझा इथं असा पुतळा बांधा पडे हे पडे हे पडे कसं काय कुठं असतो आता तुझ्या घरी गेलो होतो. अरे काय याच्या बापाचं याच्या भावाचं काय भांडण कशावरून रे मी याला बघायला गेलो आणि याच्या भावाचं आणि बापाचं भांडण कशावरून? म्हणलं झालं काय म्हणलं काका त्याला काय मारताय आई म्हणले रघुनाथ विचार कर एक पोरग तमाशाचा नाद लागलाय तमाशात गेलं ते घरी नाही आलं आणि दुसरं पोरग म्हणतं मला दुबईला जायचं दुबईला अरे हा याचा भाऊ म्हणतो दुबईला जायचं अहो म्हटलं काका जाऊ दे ना दुबईला अहो दुबईला गेल्यावर माणसं लई पैसे आणतात बरोबर आहे. अरे म्हणजे पैसे आणतात पण येताना तिकडचं रोग आलं येडच हा महाभयंकर रोग महाभयंकर म्हणलं काका तुम्हाला कसं काय चुकलं म्हणजे रघुनाथ एक विचार कर आता हा दुबईला जाणार हा दुबईला जाणार म्हणजे दुबई म्हणजे काही मुंबई नाही आज जाण परवा दिवशी परत या नाही. दुबईला जायचं म्हटलं 2-2.5 वर्ष राहावं लागतं आता हा दुबईला जाणार 2-2.5 वर्ष राहणार 2.5 वर्षात त्याला त्याच्या बायकोची आठवण होणार बायकोची आठवण झाली का हा कुठेतरी जाणार झटमारी करणार म्हणजे त्या बाईचं येडच त्याला होणार होणार का नाही आता त्याला येडच झाला की ती लोक त्याला हाकलून देणार तो घरी येणार घरी आल्यावर गप राहतो का म्हणजे त्याच्या बायकोला येडच होणार बरोबर आहे का नाही एकदा का त्याच्या बायकोला येडच झाला का तो येडच तुझ्या बापाला होणार एकदा का तुझ्या बापाला येडच झाला का तो येडच तुझ्या आईला होणार आणि एकदा का तुझ्या आईला येडच झाला का तो येडच अख्ख्या गावाला होणार हे तुझ्या आईचा नाला घालला तुझे माझी आई काय ग्रामपंचायत ऑफिस आहे का अरे हा झाला विनोदाद्वारे
समाज प्रबोधन करावं हे आपल्या सोंगड्यांचं काम आहे बरोबर. का नाही बरं आपण असं करू आपल्या गावात यात्रा भरवायची पण यांनी मला मारलं मारलं पाहिजे. अरे याला खालच करून टाक काय रघुभाऊवरती हात चालतो रे. भाऊची किती मोठी उपकार आहे आपल्यावर. अरे पहिले गावकऱ्याचे त्याच्यावर लय उपकार आहे. कशी काय? बरोबर आहे पहिल्या गावाचे उपकार माझ्यावर आहे मला गावचा सरपंच कुणी केला तालुक्याचा सभापती सोसायटीचा चेअरमन म्हणजे गावाने माझ्यावर उपकार केले पण मी गावाचे उपकार काय फेडले केलं? आज काय गावाच्या जमिनी शेत सावकाराकडे जाऊ द्या. घालवल्या पुन्हा मुळा सुटल्या तुझ्यामुळे त्या बागाईत पुन्हा मुळा झाल्या नवी योजना लाईट योजना दवाखाना शाळा कॉलेज तुमची लग्न तुम्हाला बायका त्यांना पोरं तुझ्या आईचा दात पडक्या आणला तुझ्या. ए का मारतो रे सारखा सारखा. तो काय बोलतो काय लक्ष देतोय का नाही तू. काय बोलला तो. आपली लग्न त्याच्यामुळं आपल्याला बायका त्याच्यामुळं त्यांना पोरं त्याच्यामुळं. डझन पोरं काढून घे त्याच्याकडून. कोण म्हणलं आपल्या बायकांना पोरं ह्याच्यामुळं. खेळकर नाही का म्हणले आता. खेळकर बाजूच्या तोंडावर बोलले. रमेश काय झालं विनोद. तरी गेले 8 दिवस झाले सारखं मी मनात विचार करतोय रे. कसला विचार करतो आहेस रे. तुझ्या थोरल्या मुलाचा चेहरा आणि खेळकरचा चेहरा सारखा कसा काय. जाऊ दे ही बातमी कुणाला सांगू नका हे तमाशा आणायला जायचं ना रस्त्याने व्यवस्थित चला जायचं कसं? जायचं कसं आई नाही आई ना आई बाईला बाई बाई ना बाई कोणाला काही बोलायचं नाही. आई ना आई बाई ना बाई कुणाला काही बोलायचं नाही बोलल्याशिवाय सोडणार नाही कोण बोलला? बोल. काय झालं गणेश. मला ते बी मारतात हा घरी जातात माझ्या आईलाच नाव सांग असंच कर. या 2-4 जणांची नाव आहे ना तुझ्याला सांगू दे तुझं. तुझं बी सांगणार आहे. असं कर. याला म्हणतात माणूस कुत्ते कमीने गण्या तूने रवे के पेकाट में लात घाल्या. मैं तुझे जिंदा नहीं छोडूंगी. तुझ्या आईचा सपाट गोळा हाणला जिंदा नाही छोडूंगी जिंदा नहीं छोडूंगा छोडूंगा. मारामारी करूंगा तो मैं पळून जाऊंगा ओ खेडकर देवाचं नाव घ्या देवाचं. सदा सर्वदा योग तुझा घडावा सदा सर्वदा रोग याला जडावा तुझ्या शेजारी देह याचा पडावा मला शिवू नको तू काळ्या कुट्टा